नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या देवी संस्थांनी मला एक आमंत्रित केलेलं आहे. अशा देवी संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की त्यांनी मला इथं पाचारण केलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना आणि विचारांना प्रथमतः वंदन करून मी माझं मनोगत, मी माझं विश्वासन इथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर बाबासाहेब श्रद्धा आणि विश्वास असणारे सर्व जमलेले इथं विचार मंचावरील आणि विचार मंचाखालील सर्वांना मी ते सांगू इच्छितो की कोणतेही असं क्षेत्र नाही त्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी काम केलं. अगदी विद्यार्थी म्हणून तुम्ही आंबेडकरांकडे जर पाहिलं तरी विद्यार्थी कसा असावा, एक यशस्वी विद्यार्थी कसा असावा ज्याच्या जगामध्ये नाव केलं जाईल, एक आदर्श विद्यार्थी म्हणून तुम्ही बाबासाहेब जर अभ्यासले तर त्यांनी केलेला एक सर्व बाजूने केलेला अभ्यास, त्यातून साकार झालेलं संविधान पण विद्यार्थी म्हणून बाबासाहेब बरोबर श्रेष्ठ आहे. तुम्ही बाबासाहेब एक तत्वज्ञ म्हणून पाहिला तर सर्व बाजूचा अभ्यास बाबासाहेबांनी केला. यामध्ये फक्त मी दोन गोष्टी इथं भर टाकणार आहे. एक म्हणजे अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम त्यांनी केलं ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. श्रोते हो, अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काम कुठे आपण मागं करताना आपण पाहतो. कारण एक समाज जागृती करणारे आंबेडकर आपल्याला माहिती आहे की तळागाळातील लोकांना पुढे आणण्याचं काम त्यांनी केलं ते बाबासाहेब आंबेडकर ओळखतो. पण त्यांनी रुपयाचा प्रश्न त्यांनी मांडला, प्रॉब्लेम ऑफ रुपी, त्यांच्या PhDचा त्यांच्या डॉक्टरेट पदवीचा ठराविक विषय कुठला असेल तर तो होता रुपयाचा प्रश्न, एक समस्या आणि उपाय. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे आपले चलन आहे, भारताचं चलन ते रुपया आहे. तिथून पुढच्या ज्या नोटा आहेत, 1 रुपयापासून पुढच्या नोटा ते चलन नाही, त्या वचन चिठ्ठी आहे. पण 1 रुपयाची नोट जी आहे ते भारताचं चलन आहे. आणि 2 रुपयापासून ते 500 रुपयाच्या आत्ताच्या ज्या नोटा आहेत त्या चिठ्ठी आहे, कागदाची चिठ्ठी, ज्यावर गव्हर्नमेंट लिहिलेलं असतं की मैं धारक को 100 रुपये देने का वचन अदा करता हूँ. तुमच्याकडे जेवढे रुपये आहेत त्यावर लिहिलेलं आहे की मी धारकाला तेवढे रुपये देण्याचं वचन देतो. कारण तुम्ही समजा पीके सरकारला एखादा वरून आला एजंट, पीके चित्रपटामध्ये तुम्ही पाहिला असेल की त्याला इथलं चलन काय माहिती नाही, इथला पैसा काय माहिती नाही. तो म्हणतो गाडीचे चित्र असते की चलन आहे, म्हणजे चलन आहे का नाही. मग अशा चलनावर चलनाचं अवमूल्यन जे आहे, आता आपण बघितलं तर भारतीय चलनाचं डॉलरमध्ये जर कंपॅरिझन केलं आपण तर 93 रुपयाला $1 मिळतो. सध्याचं चलन, आजचं चलन जर बघितलं तर 93 रुपये 53 पैसे आजचा चलनाचा दर आहे. मग असं का असं होतं तर अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं की भारतीय रुपयाचं चलन जे आहे ते डॉलरच्या तुलनेमध्ये का घसरत आहे. तर त्याचं जी व्यवस्थापन करण्याची संस्था आहे ती संस्था ती ब्रिटिशांची व्यवस्था होती आणि त्या ब्रिटिशांच्या चलनाचं मूल्य होतं पाऊंड. मग ब्रिटिशांना असं वाटेल का की भारतीय रुपया पाऊंडच्या तुलनेमध्ये वाढला पाहिजे, असं कधीच नाही वाटणार नाही. कारण त्यांना असं वाटेल की पाऊंडचं मूल्य वाढलं पाहिजे, डॉलरचं मूल्य वाढलं पाहिजे, तरच आपल्याला इथल्या वस्तू त्या देशामध्ये घेऊन जाता येतील, इथल्या वस्तू स्वस्त होतील. मग त्यांनी असं म्हटलं की ही चलनाचं मूल्यमापन करणारी जी काही संस्था आहे ती सरकार नसावी, ती कुणाकडे असली पाहिजे, ती एक स्वायत्त संस्था असली पाहिजे. म्हणून त्या संस्थेची स्थापना केली साहेब. तिचं नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1935 मध्ये स्थापन केलं. म्हणजे भारतीयांच्या खिशाचा विचार करणारा जर पहिला माणूस कोण असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता. कारण आपल्या खिशामध्ये सर्व करता येतं पण पैशांची चोरी करता येत नाही. आणि हा पैसा जागतिक करन्सीमध्ये, जागतिक विनिमय दरामध्ये कसा वाढावा, जर
चलनाचं मूल्य वाढलं तर भारताचं जगामध्ये असणारे स्थान जे आहे ते वाढेल. भारताकडे येणारे जे काही आयाती आहे, निर्याती आहे, त्या संस्कृती भारताला चांगल्या वस्तू मिळतील, भारतातील लोकांचं राहणीमान वाढेल, हा व्ह्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. म्हणून 1935 मध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. तिथून पुढे रिझर्व्ह बँकेला स्वायत्तता देण्याचा प्रयत्न केला गेला. पण आज आपण बघतो की रिझर्व्ह बँक कोणाच्या हातात आहे? फक्त नावाला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर बसवलेला असतो. रघुराम राजन तुम्ही जर बघितले तर त्यांनी रिझर्व्ह बँकेला स्वायत्तता देण्याचा प्रयत्न मनापासून केला. लवकरच त्याची हाताळणी केली. सुरुवातीला ब्रिटिशकालीन कालखंडामध्ये अर्थतज्ञ डॉक्टर सी देशमुख होते. त्यांनी देखील रिझर्व्ह बँकेचं स्थान मोठं करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यांना देखील वेगवेगळ्या कारणांसाठी वेळ बसवण्यात आला. त्यांनी राजीनामा देण्यास भाग पाडलं. खूप असे प्रामाणिक लोक या सत्ता स्थानांना, या सत्ताधिकाऱ्यांना हवे नसतात. मित्रांनो, एक अर्थशास्त्राचा विषय जो आहे तो काय आहे की माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा कशा आहेत? अमर्यादित गरजा कधी संपणाऱ्या नाहीये. ती सायकल चालवणाऱ्या माणसाला वाटतं की माझ्याकडे बाईक असली पाहिजे, बाईक चालवणाऱ्या माणसाला वाटतं माझ्याकडे 4 व्हीलर असली पाहिजे, 4 व्हीलर वाल्याला वाटतं की माझ्याकडे हेलिकॉप्टर असलं पाहिजे. ती कधीही संपणारं नाहीये. पण त्या गरजा पूर्ण करणारी जी साधनं आहेत, ती साधनं जी आहेत ती कमी आहेत. म्हणजे पैसा असेल, वेळ असेल, तुमची जमीन असेल, तुमच्याकडे असणारे रिसोर्सेस असतील, संपत्ती असेल, हे कमी आहे. या कमी असणाऱ्या संपत्तीच्या माध्यमातून तुम्हाला गरजा कंप्लीट करायच्या. तर तो प्रश्न जो आहे तो गरिबी सोडवण्याचा प्रश्न देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. मग ते आरक्षणाच्या माध्यमातून असेल, तुम्हाला वेगवेगळ्या शिक्षण संस्था असतील, राजकारण असेल, यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन केलं गेलं की साहेब जर एखाद्या माणसाला आपण बघतो की एका ठिकाणी रिझर्व्ह कॅटेगरीची जागा जरी पडली तर कशा प्रकारची अवस्था निर्माण होते. पण तो माणूस कायमचा बाहेरच गेला असता. म्हणून अशा वंचित लोकांना, ज्यांचा कोणीही वाली नाहीये, अशा लोकांना पुढं आणण्याचे काम देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून मला जे पावतात ते अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला आंबेडकरांचा हे जो व्ह्यू आहे मला आवडतो. दुसरं मी सांगेन की अंधश्रद्धा निर्मूलनापासून लोकांना बाजूला राहा, पण त्यापासून स्वतःला वाचवा असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते आता बघतो आपण की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा काही शिकले सवरलेले पुढे गेले लोक सांगतात की बाबांनो अंधश्रद्धांपासून लांब राहा, अंधश्रद्धा बाळगून नका. पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात सांगितलं होतं, ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या, त्या 22 प्रतिज्ञा खरोखर तुम्हाला कुठल्याही जात रूढी परंपरा ज्या आहेत त्यापासून लांब राहायचं सांगणाऱ्या होत्या. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी कुठल्याही काल्पनिक देवदेवतेला मानणार नाही. म्हणजे असं सांगण्याचं धाडस तेव्हाच्या त्या महामानवाने केलं. आणि शेवटी त्यांनी हे पण सांगितलं की ज्यांना तुम्हाला मानायचं ते माना, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तो तुमचा हक्क आहे. पण ज्यांनी मानलं त्यांची अवस्था आपण बघतोय आज काय आहे. ज्यांनी नाही मानलं ते आधी सुरक्षित आहे, सेफ आहे. खराच सारखा बंधू बाबा या महाराष्ट्रामध्ये राहून जे राजकारणी लोक आहेत अशा लोकांना देखील सोडत नाही. मग ज्या साध्या लोकांनी या 22 प्रतिज्ञांचं पालन केलं त्या अशा अंधश्रद्धांना कधीही बळी पडणार नाही असा मला ठाम विश्वास आहे. पण त्या 22 प्रतिज्ञांमध्ये एक प्रतिज्ञा अशी आहे की मी मद्यपान करणार नाही. ही सांगण्याची गोष्ट नाहीये. आजही घरातले आई वडील जे आहेत, आपले घरातले बुजुर्ग माणसं जे आहेत ते सांगतात की बाबा रे की मद्यपान करू नको, चोरी करणं चांगलं नाहीये. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा सांगितलं की चोरी करणं असेल किंवा दारू पिणं असेल, मद्यपान करणं असेल, हे चांगलं नाहीये. आणि हे सांगण्याचं धाडस प्रस्थापित व्यवस्थेला उकडून टाकण्याचं धाडस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. म्हणून जो समाज आहे, जो बाबासाहेबांच्या बांधणारे जे काही लोक आहेत ते कधीही अंधश्रद्धेला बळी पडणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे. आणि तसं तर मी इथं प्रमुख पाहुणा किंवा बोलण्यासाठी वक्ता म्हणून उपस्थित नाही आहे. मीच वाचक आहे. ते कार्यक्रमाची सुरुवात मला करून द्यायची होती. खरं तर त्या जबाबदारीने पाटेकर सर बोलण्यासाठी आलेले आहे की पाटेकर सर ते त्यांची अंधश्रद्धा निर्मूलनाची बाजू मांडली. फक्त मी दोन्ही गोष्टीवर इथे पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की कुठल्याही अंधश्रद्धांना बळी पडू नका. आपल्या घरातील मुलाबाळांना शिकवा. एक अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो तुम्हाला विचार ऐकायचा असेल तर त्यामध्ये
बघा आपली कशी फसवणूक केली जाते. आपण कुठल्याही बँकेमध्ये आपलं जर खातं असेल तर त्या खात्यामध्ये मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स ठेवावं लागतं. ते आहे मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स 2,000 रुपये. ओके, जर ते ठेवलं नसेल तर त्याला 22 रुपयापासून ते 600 रुपयापर्यंत दंड लागतो. माहिती आहे? घरी गेल्यासारखं पासबुक काढून बघा, चेक करा की आपल्याला किती फाईन लागलेली आहे. मिनिमम 22 रुपयापासून ते 600 रुपयापर्यंत दंड लागतो. पण या गोष्टीवर कुणी काम करत नाही. खरं तर हा दंड कुणाला लागेल मला सांगा? श्रीमंत लोकांना लागेल का? ज्यांच्या खात्यामध्ये पैसे ठेवायला जागा नाही अशी लोक इथं खाते टाकून मध्ये इन्व्हेस्ट करून मग स्वित्झर्लंडच्या स्विस बँकेमध्ये पैसे ठेवून प्रचंड पैसा असतो अशांकडे. पण जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्या बँकेत खातं आहे त्यांच्याकडं खात्यात काहीच पैसे नसतात. शिष्यवृत्तीसाठी खातं काढलेलं असतं. गोरगरिबांची मुलं किंवा बायका यांचं देखील खातं बँकेमध्ये असतं, पण त्यांच्या खात्यात पैसे नसल्या कारणामुळे त्यांना 158 रुपयाचा दंड लागतो आपल्या भारत इथं तळा तालुक्यामध्ये. तर हा दंड नाही लागला पाहिजे यासाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे. त्यासाठी तिथल्या बँक मॅनेजरला पत्र दिलं पाहिजे. हे खरे अर्थानं आपली अर्थ साक्षरता आहे, पण यावर आपण कधीच एकत्र येत नाही. आपण एक दासमूळ एकत्र येतो, एक धर्ममूळ एकत्र येतो, पण आपण जेव्हा पिसाई कामा होतो तेव्हा कधी एकत्र येत नाही. त्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी काही तरतुदी करून ठेवल्या आहेत. त्या तरतुदीचा अभ्यास आपण एक विद्यार्थी म्हणून अर्थशास्त्राचा अभ्यास करून केला पाहिजे अशी माझी माफक अपेक्षा आहे. त्या निमित्ताने सर्वांनी इथं मला बोलण्याची संधी दिली, मनापासून ऐकून मी त्याच्यामध्ये सर्वांचे मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. थँक्यू. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.